मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। चैत्य भक्ती जी चतुर्थकालीन रचना आम्हाला गौतम गणधर स्वामींपासून प्राप्त झालेली आहे, त्याचा अर्थ आणि त्याचं वाचन आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे। कालपर्यंत आमचे 3 श्लोक झाले। पहिला मंगलाचरणाचा एक श्लोक झाला आणि त्यानंतर 3 श्लोक झाले। त्या श्लोकामध्ये अरहंत भगवंतांना सर्वप्रथम नमस्कार केला। त्यांनी प्रतिपादन केलेला वितराग धर्म, स्याद्वाद्वयी वाणी आणि केवल ज्ञान अशांची 3 कडव्यांमध्ये स्तुती केलेली आहे। आणि ह्या 4 गोष्टींचं जो जीवनामध्ये निरंतर वंदन, पूजन, अर्चन, हृदयंगम करतो, त्याच्या जीवनामध्ये निरुपम अशा सुखाचं द्वार उद्घाटित होतं। आणि हे सुख निरुपम आहे, याला कोणत्याही तऱ्हेने आम्हाला उपमा शोधून सापडत नाही। जसं ज्या वेळेला एखाद्या स्वर्ग सुखाला उपमा द्या म्हटलं, तर आचार्य पूज्यपाद स्वामींनी देखील सांगितली की नाके नाको कसामिव। नाके याचा अर्थ स्वर्ग सुख। स्वर्ग सुख कसं आहे? स्वर्ग सुखासारखंच आहे, उपमा सापडली नाही। उपमा कालिदासस्य असं संस्कृत मध्ये वचन आहे की उपमा द्यावी ती कालिदासानीच, पण कालिदासाच्या तुल्य प्रतिभा असणाऱ्या आचार्यांना सुद्धा जिनसेन आचार्य असे म्हणतात की कालिदासासम त्यांची बुद्धी होती, उपमा देण्याची त्यांची शैली होती। पण अशा प्रकारच्या आचार्यांना देखील अशी उपमेय वस्तू जगामध्ये कोणतीही सापडली नाही की ज्याला याची उपमा ते देऊ शकतील। कारण जगामधल्या ज्या ज्या काही वस्तू आहे यामध्ये काही ना काही कमतरता तिथे दिसतात। आणि केवल ज्ञान किंवा वितराग धर्म हा परिपूर्ण धर्म आहे। परिपूर्ण धर्माची अपरिपूर्ण वस्तूंची तुलना करता येत नाही। अशा तऱ्हेने या 4 गोष्टींच्या माध्यमातून आम्हाला मोक्ष सुख मिळतं। आणि मोक्ष कसा आहे तर अत्यय हा शब्द, विशेष शब्द त्यांनी वापरला। अत्येचा 3 अर्थ लावले, एक तर रोग, व्याधी आणि मरण, अशा अत्येचा 3 अर्थ आहे। तर हा शब्द ठेवून त्यांनी 3 अर्थ एका शब्दामध्ये साधून यांनी रहित अशा मोक्षाची प्राप्ती जीवनात होते। हे कालच्यापर्यंत आम्ही बघितलं। आज चौथी आम्ही श्लोक बघत आहे। चौथा श्लोक नमस्कार गाथेचा आहे। आणि जे आम्ही पंचपरमेष्ठीला नमस्कार करतो, पंचपरमेष्ठीचं स्वरूपच यामध्ये सांगितलेलं आहे। अगदी साधा सरळ असा हा बालबोध अवस्थेतला श्लोक आहे, पण आम्ही त्याला बालबोध अवस्थेत पाहणार नाही। आम्ही त्याला वरच्या स्टँडर्ड मध्ये असल्यामुळे थोडी वरच्या लेव्हलवर त्याची भूमिका आम्ही बघणार आहोत। अर्ह सिद्धाचार्यो पाध्यायेभ्यस्तथा च साधुभ्यः सर्व जगत वंदेभ्यो नमोस्तु सर्वत्र सर्वेभ्यः। अर्हन्, सिद्ध, आचार्य, उपाध्याय च तथैव साधुभ्यः नमोस्तु, यांना नमस्कार असो। हे कसे आहे तर जगत, सर्व जगत वंदेभ्यः। सर्व जगत याचा अर्थ 3 लोक आहे आणि या 3 लोकांमध्ये हे वंदनीय आहे। सर्व लोकांना हे वंदनीय आहे। परत सर्वत्र हा शब्द ठेवला। सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी। सर्व ठिकाणी याचा अर्थ ज्या ज्या ठिकाणी जीव राशी आहे त्या त्या ठिकाणी हे वंदनीय आहे। आणि जीव राशी, मनुष्य राशी आम्हाला अडीच द्वीपात दिसते। अडीच द्वीपापर्यंत मनुष्य राशी दिसते। ऊर्ध्व लोकामध्ये देव दिसतात, अधो लोकामध्ये नारकी दिसतात आणि तिर्यक लोकामध्ये
आम्हाला एकेंद्रियापासून सर्वत्र सकाळीक जीव दिसतात, तर सर्वत्र हा असा पंचपरमेष्ठी हे वंदनीय आहे. आणि सर्वेभ्य असे विशेषण ठेवले. सर्व जगत, सर्वत्र, सर्वेभ्य, म्हणजे सर्वेभ्य याचा परत अर्थ सर्व लोकांना हे वंदनकारी असणार आहे. साधा याचा सरळ अर्थ तर हा आम्ही बघितला, पण आता आम्हाला प्रत्येक शब्दाचा जर विशेष अर्थ पाहायचा असेल तर पहिल्यांदा तर आम्ही अरिहंत या शब्दाचा अर्थ बघू. सगळ्यांना अरिहंत या शब्दाचा अर्थ माहिती आहे, माहिती नाही असं नाहीच आहे, पण कदाचित हे रिवाईज होईल, कदाचित हे रिपीट होईल, कदाचित काही नवीन पण माहिती मिळू शकेल. अरिहंत, अरिहंत याचा अर्थ, अरि म्हणजे शत्रू, शत्रूंचा ज्यांनी नाश केलेला आहे त्यांना अरिहंत म्हटल्या जातात. आणि आम्ही पहिल्या दुसऱ्या भागामध्ये व्याख्या शिकलेलो आहे की जे मुनी तपश्चर्या करून 4 घातिया कर्मांचा नाश करून 4 अनंत चतुष्टयांची प्राप्ती करून घेतात, शत्रूवर ज्यांनी विजय प्राप्त केलेला आहे त्यांना अरिहंत असे म्हटले जाते. अगदी पहिल्या दुसऱ्या स्तरामधली ही व्याख्या आम्हाला माहिती आहे. परंतु या ठिकाणी जे पहिल्या दुसऱ्या भागामध्ये शिकलो, तिसऱ्या चौथ्या भागामध्ये शिकलो, त्याला धवलाकारांनी, जय धवलाकारांनी वेगळ्या शब्दांमध्ये आमच्यापर्यंत प्रस्तुत केलेलं आहे. तथ्य तेच आहे, परंतु त्यापेक्षा विलक्षण अशा भूमिकेतून ते तथ्य आमच्या समोर उजागर केलेलं आहे. त्यांनी सांगितलं अरिहंत शब्द 3-4 तऱ्हेने त्याची व्युत्पत्ती लावली. लक्षात घ्या. अरिहननात अरिहंता, पहिली व्युत्पत्ती सांगितली अरिहननात अरिहंता. म्हणजे अरि म्हणजे या ठिकाणी मोह, मोहाचा ज्यांनी नाश केलेला आहे. कारण शत्रू कोण आमचा, जरी आम्ही म्हणतो कर्म आमचं शत्रू आहे, तरी आमचा जो मोहनीय आहे परिणाम, मिथ्यात्व रूप परिणाम आहे, आमचा जो ममत्व भाव आहे, आमचा शत्रू बाहेर नाही, आमच्या परिणामांमध्ये जी विपरीतता आहे तेच आम्हाला त्रासदायक आहे. आणि या विपरीततेचा ज्यांनी नाश केला म्हणजे अरि मोह हननात, म्हणजे पहिल्यांदा सांगितलं की मोहाचा ज्यांनी नाश केलेला आहे. मोह म्हटला तर 2 तऱ्हेचा, दर्शन मोह आणि चारित्र मोह. दर्शन मोह तर जीवनामध्ये बंधामध्ये पहिल्या गुणस्थानापर्यंतच आहे. चारित्र मोह 10व्या गुणस्थानपर्यंत, 9व्या गुणस्थानपर्यंत बंधात आहे. 10व्यात तर चारित्र मोहाचा बंध पण नाही, पण दर्शन मोहाची किंवा चारित्र मोहाची सत्ता मात्र 11व्या गुणस्थानपर्यंत असू शकते. आता अशा शत्रूचा ज्यांनी नाश केला म्हणून अरिहननात अरिहंता पहिले शब्द ठेवला. दुसरा शब्द त्यांनी ठेवला रजोहननात अरिहंता. रज, काल आपण रज शब्द बघितला. रज याचा अर्थ आहे ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्म. रज याचा अर्थ आहे धूळ. जसं धुळीमुळे आपल्याला वस्तू स्पष्ट दिसत नाही, त्याप्रमाणे ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माच्या क्षयोक्षमामध्ये आम्हाला वस्तू पूर्ण स्पष्ट दिसत नाही. काही प्रमाणात दिसते, पण काही प्रमाणात आवरण आहे. म्हणून आम्हाला ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्म देखील नको आहे. ही रज, ही धुळी पण आम्हाला जीवनातून काढायची आहे. म्हणून दुसरा शब्द ठेवला रजो हननात अरिहंता. तिसरा शब्द ठेवला रहस्य अभावात अरहंता. रहस्य हा शब्द काल आलेला आहे, परत अंतराय कर्मासाठी, किंवा मला वाटते पुढे येणार आहे. रहस्य शब्द अंतराय कर्माला नाश केलं म्हणून तुम्ही अरिहंता. हा म्हणजे रहस्य अभावात अरिहंता, अंतराय कर्म नष्ट केलं म्हणून तुम्ही अरिहंत आहे. म्हणजे 4 तऱ्हेनी ज्ञानावरण, दर्शनावरण, अंतराय आणि मोहनीय 4 घाती कर्मांचा नाश केला तुम्ही म्हणून अरिहंत आहात. परंतु हे वेगळ्या पद्धतीने त्यांनी प्रस्तुत केलेलं आहे. चौथं सांगितलं जरी आम्ही अरिहंत शब्द वापरला तरी शब्द आहे अर्हंत. अर्हंत म्हणजे
पात्र असणारे, जे अर्हत आहे, पात्र आहे, त्यांना अर्हंत असं म्हटल्या जाते. म्हणून अतिशय पूजा अर्हत्वात अर्हंतः. आता हा पहिला अरिहंता होता शब्द, आता दुसरा शब्द ठेवला अर्हंतः, म्हणजे अतिशय पूजा अर्हत्वात, सातिशय पूजेला जे पात्र आहे ते अर्हंत, हा दुसरा शब्द आला. म्हणून या ठिकाणी अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्य आणि त्याला 5 क्षायिक लब्धी जोडायच्या. 5 क्षायिक लब्धी आणि 4 अनंत चतुष्टय असं मिळून 9 केवल लब्धी होतात. तर ह्या 5 क्षायिक लब्धी, दान, पूजा, दान, लाभ, भोग, उपभोग आणि वीर्य, अशा या 9 गोष्टींनी तुम्ही संपन्न आहात. म्हणून तुम्ही अर्हत आहात, म्हणजे पात्र आहात. तुम्ही कसे आहे? आणखी अर्हंत भगवान कसे आहे? तर स्फटिक मण्याच्या पर्वताच्या मध्यभागातून निघालेल्या सूर्यबिंबाप्रमाणे दैदिप्यमान तुम्ही आहात. शरीर प्रमाण असून देखील ज्ञानाने संपूर्ण विश्वाला जाणणारे आहात. विश्वेश्वरोपी जनपालक दुर्गतस्त्वम. कल्याण मंदिर मधला हा श्लोक, की शरीर प्रमाण तर आहे, पण तुमचं ज्ञान किती? तर ज्ञान तर 3 लोकाला जाणणार आहे, किंवा असे अनंत लोक असते तरी अनंत लोकाला जाणण्याचं सामर्थ्य ज्ञानामध्ये होतं. म्हणून ज्ञानाच्या माध्यमातून जीव सर्वव्यापी म्हटल्या जातो, विश्वेश्वर म्हटल्या जातो. की ज्ञान असं आहे की ज्ञान सर्वांना जाणणार आहे, 3 लोकातील यच्चयावत पदार्थांना जाणणार आहे. म्हणून तुम्ही विश्वेश्वर आहात. परंतु तुम्ही कसे आहात? मुळात तर शरीर प्रमाण आहात. नंतर ज्ञानामध्ये संपूर्ण ज्ञेय प्रतिभासित करणारे आहात. तुम्ही रोगरहित आहात, म्हणजे निरामय आहात. पापरूपी अंजन तुमच्यामध्ये नाही, म्हणून तुम्ही निरंजन आहात. आणि संपूर्ण कलंक रहित आहात, म्हणून निष्कलंक आहात. अशा तऱ्हेने अरि रज रहस विहीन या 3 शब्दांनी अर्हंत हा शब्द त्यांनी स्पष्ट केला. दुसरा अर्हंत सांगितला होता, पात्र असणारा. आणि तिसरा शब्द अर्हंतासाठी जे आलेला आहे तो अरुहंत. अरुहंत, रुह म्हणजे वाढणे, आणि ज्यांचं भवरूपी अंकुर नष्ट झालेला आहे, आता जे वृद्धिंगत होणार नाही, रुह म्हणजे वाढणार नाही, त्यांना अरुहंत अशा शब्दांनी संबोधित केलेलं आहे. ध्यानाचे प्रकार पाहत असताना ध्यान 4 तऱ्हेनी, धर्मध्यान वेगळ्या तऱ्हेनी सांगितलंय. आज्ञाविचय, अपायविचय हे तर सांगितले, परंतु रूपस्थ, पदस्थ, पिंडस्थ, रूपस्थ आणि रूपातीत असे 4 प्रकारे सांगितलेले आहे. त्यामध्ये ज्या वेळेला आचार्य रूपस्थ ध्यानाचं वर्णन करतात, रूपस्थ ध्यान, रूप असणारं, रूप कुणाजवळ आहे? तर अर्हंत भगवान हे अजून देहधारी असल्यामुळे त्यांच्याजवळ रूप आहे, त्यांच्याजवळ शरीर आहे, आणि म्हणून त्यांचं जे ध्यान केल्या जातं अर्हंत भगवंतांचं, ते रूपस्थ ध्यान म्हटल्या जातं. आणि हे रूपस्थ ध्यान जीवनामध्ये कशा प्रकारचं असतं त्याचं चिंतन करायचंय आम्हाला. शब्द मी उच्चारणार आहे आणि त्या शब्दाच्या अर्थाला अनुरूप अशी आमच्या डोळ्यासमोर आम्हाला आकृती निर्माण करायची आहे. शब्दांचा उच्चार मी करणार आहे आणि तुमच्या डोळ्यासमोर ती प्रत्यक्षात व्हिज्युअल रचना आम्हाला साकार करायची आहे. आणि ते आमचं असणार आहे अर्हंत परमेष्ठीचं ध्यान, म्हणजेच रूपस्थ ध्यान. शब्द आहे समव शरणात विराजमान. मनपटलावर अंकित होऊ द्या. समव शरणात 8 भूमी आहे, त्यामध्ये मंडप भूमी जी आहे, मंडप भूमी आमच्या मनामध्ये आली पाहिजे. समव शरणामध्ये सर्व भव्य जीवांचा प्रवेश असतो. चतुर्निकाय देव फक्त नारकी सोडले तर त्या ठिकाणी सर्वत्र कुणाचाही निषेध न करता समव शरणामध्ये सर्वांना समान रीतीने शरण देण्यात आलेली आहे. समव शरणामध्ये विराजमान 12 सभांनी वेष्टीत
देव, इंद्र, धरणेंद्र, नरेंद्र आदींनी वंदित, सर्व अतिशयांनी युक्त. अतिशय म्हटल्यानंतर 34 अतिशय आमच्या मनपटलावर आले पाहिजे. पहिले जन्माचे 10, केवल ज्ञानाचे 10 आणि 14 देवकृत. सप्तधातूंनी विरहित, कारण जसा त्यांचा 13व्या गुणस्थानात प्रवेश होतो त्यांच्या शरीरातले बादर निगोदी जीव निघून जातात आणि त्यांचं शरीर हे परम औदारिक बनतं, सप्तधातूंनी मुक्त बनतं. असं हे सप्तधातूंनी युक्त, सप्तधातूंनी मुक्त. नंतर अनंत चतुष्टय रूप, अनंत महिमेचे धारक, क्षुधादी 18 दोषांनी रहित, क्षुत पिपासा जरातंक जन्मांतक भयस्मया अशा प्रकारच्या 18 दोषांनी ते रहित आहे. वितरागी, त्यांचा पूर्णतः मोहनीय कर्माचा अभाव झाल्यामुळे ते वितरागी बनलेले आहे. सर्वज्ञ, केवल ज्ञानाची प्राप्ती आहे म्हणून सर्वज्ञ आहे. समवशरणात विराजमान असताना ते हिताचा मार्ग दाखवितात म्हणून हितोपदेशी आहे. मोक्ष मार्गाचे नेता आहे. कर्मांचं भेदन करणारे आहे. चराचर सृष्टीला हस्त आमलकवत जाणणारे आहे. हस्त आमलकवत म्हणजे हातावर आवळा असताना आम्ही जसं स्पष्ट जाणतो तशा प्रकारे ते अरहंत भगवान पूर्ण चराचर सृष्टीला युगपत आत्मिक शक्तीने स्पष्ट रीतीने जाणणारे आहेत. मोक्ष लक्ष्मीचे संवरण करण्यात अत्यंत उद्युक्त आहे, कारण थोड्याच काळामध्ये त्यांना मुक्ती लक्ष्मी प्राप्त होणार आहे. अचिंत्य चारित्रधारी आहे. ज्ञानामृत पयपुराणी पुरीत त्रिजगाला पवित्र करणारे, दिव्य, निर्विकार, निरंजन, विशुद्ध ज्ञान लोचनधारी, नवकेवल लब्धींचे स्वामी, अष्टप्रातिहार्यांनी विभूषित देवाधिदेव अरिहंत भगवान हे असे पहिल्यांदा यांना या ठिकाणी गौतम गणधर स्वामींनी नमस्कार काधेमध्ये नमस्कार केला. अरहंत म्हणून, अरहत या शब्दानी. यामध्ये त्यांच्या अरहंत भगवंतांची प्रतिमा, प्रत्यक्षात प्रतिमा आणि साक्षात समवशरणामध्ये असणारे अरिहंत भगवान. नवदेवतांमध्ये अरिहंत पण आहे आणि चैत्य पण आहे. काय फरक आहे दोन मध्ये? नवदेवतांना आम्ही अर्हत, सिद्धाचार्य, उपाध्याय, सर्व साधू, जिन धर्म, जिन आगम, जिन चैत्य, चैत्यालय, नवदेवता आम्ही म्हणतो. याच्यामध्ये अरहंत भगवान आणि जिन चैत्य याच्यामध्ये काय फरक आहे? अरिहंत म्हणजे समवशरणात विराजमान असलेले अरिहंत आणि चैत्य म्हणजे त्यांची प्रतिमा, त्यांची प्रतिमा म्हणजे मूर्ती. मूर्ती चैत्य हे कसे आहे? हा, मूर्ती. चैत्य हे अचित्त आहे आणि भगवंतांचं समवशरणातलं रूप हे सचित्त आहे. म्हणजे ते सचित्त आहे आणि ही प्रतिमा जी आहे ही अचित्य आहे. म्हणून चैत्य आणि चैत्यालय, चैत्य आणि अरिहंत यांच्यामध्ये हा फरक आहे. ते साक्षात समवशरणामध्ये विद्यमान आहे आणि हे त्यांची प्रतिकृती करून आम्ही त्यांच्यामध्ये गुणांची स्थापना करून त्यांचं प्रतिमा बनवलेली आहे. तर ही जी प्रतिमा आम्ही पाहतो अरहंत भगवंतांची, यांच्या वक्षस्थलावर किती पांखुडीचं कमळ असतं? 4. 4 पांखुडींचं. कशाचं प्रतीक आहे हे 4? 4 अनंत चतुष्टयांचं. 4 अनंत चतुष्टयांचं हे प्रतीक आहे. शिवाय आम्ही त्यांच्या डोक्यावर 3 छत्र विराजमान करतो. याच्यामध्ये सगळ्यात खालचं छत्र हे मोठं असतं, उलट नाही. सगळ्यात खालचं छत्र सगळ्यात मोठं. आणि हे छत्र, सगळ्यात मोठं छत्र कोण चढवतं? 3 छत्रामध्ये खालचं छत्र सगळ्यात मोठं, त्यानंतर मधलं,
त्याच्यापेक्षा थोडं लहान आणि वरचं सगळ्यात लहान, असे हे 3 छत्र असतात. बऱ्याच ठिकाणी खाली छोटं लावल्या जाते, वर मोठं लावल्या जातं, पण आगमामध्ये मोठं सगळ्यात खाली आणि सगळ्यात छोटं वर. मोठं छत्र चढविण्याचा जो मान आहे हा सौधर्म इंद्राचा असतो. सौधर्म इंद्र हे छत्र त्या ठिकाणी भगवंतांच्या शिरावर ठेवतात. दुसरं मधलं हे मध्यलोकाचे स्वामी चक्रवर्ती हे छत्र चढवतो आणि सगळ्यात छोटं छत्र अधोलोकाचं प्रतीक आहे, जे अधोलोकाचे स्वामी नागेंद्र हे छत्र चढवितो. अशा प्रकारे या अरहंत भगवंतांचं आम्ही जीवनामध्ये स्मरण करायचं. यापैकी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, काही तर आठवतीलच. खूप सांगितल्यानंतर इतकं जरी आठवलं नाही तरीही काही आम्हाला आठवू शकतं. नमोकार मंत्राचं चिंतन आम्ही ज्या वेळेला करतो, नमो अरिहंताणम म्हणतो, नमो अरिहंताणम म्हणत असताना यापैकी काही ना काही आमच्या मनामध्ये यायला पाहिजे. अरिहननाथ अरिहंता, रजोहननाथ अरिहंता, रहस हननाथ अरिहंता किंवा अतिशय पूजा अर्हत्वात अर्हंत अरुहंत, अशा प्रकारे 12 सभांनी वेष्टी काही ना काही 46 मूलगुण त्यांचे, हे काही ना काही आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी नमो अरिहंताणम म्हणताना या गुणांचं आम्हाला चिंतन करायचं आहे. तर हे झालं अरहंतांचं स्वरूप. अरहंतांच्या शब्दानंतर दुसरा शब्द जो आलेला आहे हा सिद्ध परमेष्ठीचा आलेला आहे. सिद्ध कसे आहे, आम्हाला सिद्धांचं देखील पूर्ण स्वरूप त्या ठिकाणी समजायचं आहे. सिद्ध जीव जे 8 कर्मांनी रहित आहे. पहिल्यांदा तर द्रव्य संग्रहामध्ये सिद्ध परमेष्ठीसाठी, अरहंत परमेष्ठीसाठी श्लोक आलेले आहे. 5ही परमेष्ठीसाठी ध्यान योग्य म्हणून 3ऱ्या अध्यायात श्लोक दिलेले आहे. त्याच्यामध्ये सिद्ध परमेष्ठीसाठी श्लोक देताना सांगितलं, नठठ्ठकम मध्ये हो लोया लोयस्य जानगो दठ्ठा पुरुषा यारो अप्पा सिद्धो झायेय लोय सिंहरथो. सिद्धो झाये म्हणजे सिद्ध भगवंताचं ध्यान केलं पाहिजे. आता मी पहिल्यांदा जे सांगितलं ते रूपस्थ ध्यान होतं, आणि जे सिद्ध परमेष्ठीचं मनात आमच्या चिंतन येईल ते ध्यान असणार आहे रूपातीत ध्यान. रूपातीत याचा अर्थ आमच्या समोर त्यांचं रूप नाही, कारण सिद्ध भगवान अमूर्तिक स्वभावी आहे. आम्ही केवळ गुणांच्या माध्यमातून त्यांचा गुणानुवाद करतो आहे. गुणानुवाद करत असताना आम्ही शब्द वापरलेच आहे, वापरणारच आहे, पण शब्दाच्या अतीत आम्हाला स्पर्श करायचा आहे सिद्ध भगवंतांच्या स्वरूपाला. आणि ते जेव्हा आमचं शक्य होईल तेव्हा आमचं ते रूपातीत ध्यान होणार आहे. तोपर्यंत जरी आम्ही सिद्ध परमेष्ठीचे गुण सांगू, 8 गुण सांगू त्यांचे, पण तरी देखील ते ध्यान त्या ठिकाणी कसं आहे, अजूनही त्या अवस्थेपर्यंत पोचलं नाही. म्हणून या ठिकाणी नठठ्ठकम देहो, ज्यांनी कर्म देह नष्ट केला, लोया लोयस्य जानगो दठ्ठा, लोकाला जे जाणणारे आहे, आणि पुरीसा यारो पुरुषाकार आहे. कारण जे सिद्ध राहणार आहे ते कसे आहे, जो अंतिम देह त्यांनी सोडला, त्या अंतिम देहापेक्षा किंचित न्यून अशा त्यांची आत्म्याची अवगाहना असणार आहे. आणि सिद्धो झायेह, सिद्ध भगवंतांचं असं ध्यान करायचं आहे. आणि आमच्या शरीरामध्ये जर आम्हाला सिद्ध परमेष्ठीचं ध्यान करायचं असेल तर सिद्ध परमेष्ठीसाठी आमच्या शरीरामधलं सर्वात ऊर्ध्वस्थानी असलेलं जे काही आहे सहस्रार चक्र, या ठिकाणी सिद्ध परमेष्ठीचं ध्यान करायला सांगितलेलं आहे. तर हे सिद्ध भगवान कसे आहे, तर जे निष्ठित अर्थात पूर्णतः आपल्या स्वरूपामध्ये स्थित आहे, कृतकृत्य आहे, ज्यांनी साध्य सिद्ध केलेलं आहे. ज्ञानावर्णादी 8 कर्मांचा
द्रव्यकर्माचा, 8 या द्रव्यकर्माचा, भावकर्माचा आणि नो कर्माचा ज्यांनी नाश केलेला आहे. 8 गुणांनी जे युक्त आहे, लोकाग्र शिखरावर नित्य विराजमान आहे, अशा प्रकारचे हे सिद्ध परमेष्ठी आमच्या जीवनात आम्हाला ध्यान करण्या योग्य सांगितलेले आहे. म्हणून नमोकार मंत्रात सिद्ध परमेष्ठीचं या पद्धतीने होणार नाही, ही एका दिवसात साध्य होणारी गोष्ट नाही. यासाठी आम्हाला प्रयत्न विशेष करावे लागतात. एका वेळेला आम्हाला अरहंतांच्या एका गुणाची जरी आठवण झाली किंवा सिद्ध परमेष्ठीच्या 8 गुणांपैकी एक गुण जरी आमच्या मनामध्ये, अंतरंगामध्ये दिवसभर राहिला, तरी समजायचं आहे की आज आमचं सिद्ध परमेष्ठीचं ध्यान उत्कृष्ट रीतीने झालेलं आहे. जसं ज्ञानावरण कर्माच्या अभावात त्यांना अनंत ज्ञानाची प्राप्ती आहे, दर्शनावरण कर्माच्या अभावात अनंत दर्शन आहे, वेदनीय कर्माच्या अभावात, वेदनीय कर्माच्या अभावात काय आहे? अनंत सुख, अव्याबाधत्व, अव्याबाधत्व. मोहनीय कर्माच्या अभावात अनंत सुख आहे, घाती अनंत कर्माच्या सुख, अभावात अनंत चतुष्टय आहे. त्यामुळे वेदनीय कर्माच्या अभावात अव्याबाधत्व आहे आणि मोहनीय कर्माच्या अभावात अनंत सुख आहे. आयु कर्माच्या अभावात अवगाहनत्व, नाम कर्माच्या अभावात सूक्ष्मत्व, सूक्ष्मत्व आणि गोत्र कर्माच्या अभावात अगुरु लघुत्व. गोत्र म्हणजे अगुरु लघुत्व. अशा तऱ्हेने सिद्ध परमेष्ठींचं ध्यान आमच्या जीवनात करायचं आहे. तिसरे आमचे परमेष्ठी जे आहे हे आचार्य, आचार्य परमेष्ठी. आचार्य हा शब्द काय सांगतो? आ म्हणजे चारही बाजूंनी. आ समंतात जेव्हा म्हणतो तेव्हा सगळ्या बाजूंनी. आ याचा अर्थ आहे चोहो बाजूंनी. आणि चर म्हणजे आचरण करणं. कशामध्ये आचरण करणे? तर स्वतःच्या स्वभावात आचरण करणे. आणि स्वभाव कसा आहे? तर आमचा स्वभाव आनंदमयी आहे, म्हणून सर्वत्र सर्व बाजूंनी आनंद स्वरूपामध्ये आचरण करणं याचा अर्थ आहे आचार्य. शब्दशः व्युत्पत्ती आम्हाला लावता यायला पाहिजे. आचर, चारही बाजूंनी, सर्व बाजूंनी आपल्या आनंद स्वरूपामध्ये जो विचरण करतो आहे, विहार करतो आहे, आचरण करतो आहे, हा यांना आचार्य म्हटल्या जातं. किंवा ज्यांचं ज्ञान आणि आचरण समान आहे ते आचार्य. आचार्यांचे गुण सांगताना 3-4 भागामध्ये आचार्यांचे गुण सांगितले. कोणकोणते? आता ही सगळी परीक्षा आहे. 36 मूळ गुण असतात ना, आणि 12 प्रकारचे तप असतात, 10 प्रकारचा धर्म, 10 प्रकारचा धर्म, 5 पंचाचार, 6 आवश्यक आणि 6 3 आवश्यक, 3 गुप्ती. करेक्ट. तर हे जे आहे हे 36 गुण आचार्यांचे सांगितलेले आहे. आम्ही जेव्हा गुरूंचं अर्घ्य देतो तर आम्ही अर्घ्य देताना काय म्हणतो की 36 गुण विराजमानाय मोक्षलक्ष्मी साधकाय. मोक्षलक्ष्मीचे जे साधक आहे त्यांना आम्ही त्या ठिकाणी आचार्य पदवी देऊन त्यांना वंदन करतो, स्तवन करतो. आता हे जे नेहमीचे गुण आहे हे आपल्याला माहिती आहे, आचार्य परमेष्ठीचे गुण. आपल्याला पुढच्या क्लासमधलं काहीतरी वेगळं पाहायचं आहे. आणि वेगळं पाहत असताना भगवती आराधना या ग्रंथामध्ये आचार्यांनी वेगळ्या तऱ्हेने गुण आचार्यांचे 36 सांगितले. त्यामध्ये पहिले 8 गुण अत्यंत महत्वाचे सांगितलेले आहे. जे सांगितले, जे आचार्य कसे असतात तर आचार्य आचारवान असतात. स्पष्टीकरण उद्या करेल, फक्त नावं सांगते आज. आचारवान असतात,
दुसरं सांगितलं आधारवान असतात, तिसरं सांगितलं व्यवहारवान असतात, चौथं प्रकर्ता, पाचवं अपोयापाय विपर्शी, अवपीडक, अपरिस्रावी आणि निर्यापक. हे आचार्य परमेष्ठीचे 8 गुण त्यांनी सांगितलेले आहेत. आचारवान, आधारवान, व्यवहारवान, प्रकर्ता, अपायोपायविदर्शी, अवपीडक, अपरिस्रावी आणि निर्यापक. असे हे आचार्य परमेष्ठी किंवा यांच्यासोबत 8 गुण हे सांगितले, 12 तप सांगितले, 10 अचैल्य सांगितलं आणि 6 आवश्यक सांगितले. 6 आवश्यकता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तिसऱ्या चौथ्या भागामध्ये जे 6 आवश्यक आलेले आहे हे 6 आवश्यक सगळ्यांना माहिती आहे. 12 प्रकारचा तप देखील माहिती आहे की 12 प्रकारचं तप, अंतरंग तप आणि बहिरंग तप, 2 तऱ्हेनी तपाची विवेचना होणार आहे. आणि पहिल्यांदा जीवनात येणार आहे ते बहिरंग तप आणि बहिरंग तपानंतर जे येणार आहे ते अंतरंग तप. बहिरंग तप जे सांगितलं हे 5 इंद्रियांच्या नियमनासाठी, 5 इंद्रिय ताब्यात ठेवण्यासाठी बहिरंग तप आलं आणि मनाचं नियमन करण्यासाठी, मन ताब्यात ठेवण्यासाठी आम्हाला अंतरंग तप सांगितलेलं आहे. आणि या 12 तपांमध्ये क्रम आचार्यांनी सांगितला, उमास्वामी आचार्यांनी त्याच पद्धतीने क्रम लावायचा. याचं कारण असं की एकापेक्षा एक धर्म जो आहे, तपधर्म, हा पाळण्यास अत्यंत कठीण आहे. अनशनापेक्षा अवमोदर्य कठीण आहे. अवमोदर्यापेक्षा वृत्ती परिसंख्यान, रसपरित्याग, विविक्त शय्यासन, काय क्लेश, आणि त्याच्यापेक्षा प्रायश्चित्त, विनय, वैयावृत्त, स्वाध्याय, विसर्ग आणि ध्यान. सगळ्यात शेवटी ध्यान घेतलं आणि त्याच्या 2 स्टेप आधी स्वाध्याय घेतला. आम्हाला सगळ्यात सोपा स्वाध्याय वाटतो, पण ज्याच्या जीवनात बहिरंग तपासोबत 3 अंतरंग 4 अंतरंग तप असेल त्यांचाच स्वाध्याय परमो धर्म हा म्हटल्या गेला. बाकीच्यांचा अभ्यास आहे आणि त्यांचा धर्म आहे. तर अशा प्रकारे 12 तपांचं विवेचन, 10 धर्मांचं विवेचन आपल्याला माहिती आहे, 6 आवश्यकाचं पण माहिती आहे आणि या 8 गुणांचं चिंतन किंवा विचार आम्ही पुढच्या क्लासमध्ये करणार आहोत. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो गो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोहे सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.